आम्ही त्या ठिकाणी ठरवलेला आहे. 4 सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावांचं स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे ते कोणी टाकत असतात. कोणी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते. दोन गोष्टी आहेत त्यात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं ते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे. 5 जागांवरती NCP, शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता. त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. त्यामुळे आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? तुम्ही त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार? आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे